श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवणार आहोत कढी मेथी आणि खिचडी भात. खूप छान लागते ही रेसिपी. पहिला आपण तांदूळ स्वच्छ निवडून पाकडून घ्यायचेत. नंतर ते एका पातेल्यात काढून घ्यायचेत. तांदूळ स्वच्छ तांदूळ निवडावेत, जेणेकरून खडे किडे वगैरे जर काय असतील तर ते निघून जावेत. आणि शक्यतो इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे. खूप छान होते इंद्रायणी तांदळाची खिचडी. त्यानंतर आपण घेणार आहोत मूग डाळ. 1 वाटी जर तांदूळ असेल तर अर्धा वाटी मूग डाळ घ्यायची आपल्याला. हे दोन्ही स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचेत, जेणेकरून त्याला पावडर लावलेली असते ते निघून जाते. तांदूळही स्वच्छ होतं आणि डाळही स्वच्छ होते. नंतर आपण गॅस चालू करायचा आहे. त्याच्यावरती कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये 2 चमचे आपण तूप किंवा तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. त्यामध्ये थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं तेल किंवा तूप. आता यामध्ये आपण टाकणार आहोत फोडणीसाठी मोहरी, लसूण बारीक करून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये आपण टाकली आहे मोहरी, थोडेसे जिरे, त्याच्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, नंतर आपण 8 ते 10 लसूण टेचून घेतलेले ते लसूण टाकायचं आहे. ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं फ्लॉवर घेतलेला आहे मी, फ्लॉवर ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जर अजून कोणत्या भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही ती नक्की घेऊ शकता. यामध्ये मी पांढरी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला जर तिखट मिरची घ्यायची असेल तर तुम्ही 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊ शकता तिखटवाल्या. हे चांगलं परतून घ्यायचं आहे मिश्रण. यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, थोडंसं हळद टाकायची आहे. मीठ आणि हळद टाकल्यानंतर हे मिश्रण आपण चांगलं एकजीव परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण धुतलेलं डाळ आणि तांदूळ टाकलेले, ते पण त्या भाज्यांसोबत चांगलं परतून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, अशा रीतीने परतून घ्यायचं आहे. मुलांसाठी दुपारी जेवणासाठी खूप छान आहे. 8-9 महिन्याच्या मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता. हे मीठ टाकलेलं आहे मी. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी. यामध्ये 1.5 ते पावणे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी जास्त पण नाही टाकायचं, कारण इंद्रायणी तांदळाला पाणी जास्त नाही लागत. तुम्ही ज्या तांदळाचा भात करताय त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता मी कुकरचं झाकण लावते आणि याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण. तोपर्यंत मी कढीची तयारी करते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि थोडंसं 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. पाणी टाकून हे मी मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. असं बेसन पीठ जास्त पण नाही टाकायचं, नाही तर कढी घट्ट होते खूप. आता मी यामध्ये घेतलेले कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली मेथी. सर्वप्रथम आपण पातेले ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे, 2 चमचे. याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची. आता तूप तापल्यानंतर तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण मी मुलांसाठी बनवते म्हणून मी तूप वापरते. यामध्ये जिरी मोहरीचा तडका द्यायचा आहे चांगला. लसूण टाकायचं आहे टेचलेला. लसूण तुम्ही 7 ते 8 पाकळ्या घेऊ शकता ठेचून. यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने, हळद, हिरवी मिरची. तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आमच्याकडे सगळ्यांना तिखट आवडतं म्हणून मी मिरची टाकते. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी. मेथी ह्याच्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे मेथीचा कडवटपणा निघून जातो. कढी आपली कडू नाही होणार. खूप छान लागते मेथी कढीमध्ये. नक्की ट्राय करा तुम्ही. यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे दही आणि बेसन, याचं मिश्रण आपण टाकणार आहोत. ते पाणी टाकते मी अजून थोडंसं ॲड. त्याच्यात पाणी थोडंसं जास्तच टाकायचं, म्हणजे कढी घट्ट नाही होत. आता यामध्ये मी पाणी टाकलेले
एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये. यामध्ये आता कोथिंबीर टाकते मी वरून. चांगलं ढवळून घ्यायचं आहे ते, जेणेकरून कढी आपली फाटणार नाही. आणि ही कढी फाटतही नाही आणि आंबटही होत नाही. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. थोडीशी साखर टाकते मी, 2 चिमटभर अशी. थोडीशी साखर तुम्ही आवर्जून टाका, म्हणजे मेथीचा कडवटपणा येत नाही, दह्याचा आंबटपणा लागत नाही. कढीसुद्धा खूप टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता कढीची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. खूप छान होते कढी. नक्की ट्राय करा कढी आणि खिचडी भात. मुलांना तर खूप आवडतो हा मेनू. याच्यासोबत तुम्ही पापड, लोणचं घेऊ शकता. पाहू शकता कढी आपली खूप सुंदर झालेली आहे. खिचडी भातही खूप सुंदर झालेला आहे तयार. आवर्जून नक्की ट्राय करा. धन्यवाद.